नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज सकाळी नाश्त्याला मी मस्त बनवणार आहे पिझ्झा. काल मी तुम्हाला दाखवलेलं की यांनी आणला होता पिझ्झा बेस. आणले 2-3 आहेत. तर म्हटलं चला करूयात. तर त्याआधी मी आता म्हणजे जेवण वगैरे जे आहे ना, रोजचा डबा वगैरे ते सगळं बनवले. मस्त भेंडी पहिल्या चपात्या करून घेतल्या आणि आता भेंडी पण शिजतच आलेली, शिजणारच आहे, तशी शिजलेलीच आहे. तर मग त्याचा पहिला टिफिन मेन आहे. मग टिफिन झाला आणि म्हटलं मग चला पिझ्झा करायला घेऊया. मुलांना पण सकाळी नाश्त्याला कालपासून त्यांचं चाललंय पिझ्झा पिझ्झा. पण काल कसं मॅगी खाली होती त्याच्यामुळे म्हटलं की लगेच पिझ्झा नको, म्हणून मग म्हटलं आज करूया सकाळी नाश्त्याला. आणि काय होतं ना, दोन दोन म्हणजे जेव्हा नाश्ता, जेवण, टिफिन हे जे गोष्टी ना सकाळी सकाळी मग थोडस घाई घाई होती. मला पण तशी खूपच घाई झाली होती, कारण डबा त्याचा केला, नंतर मग त्या दोघांच्या आंघोळी, घरातलं आवरलं, कपडे झाली आणि मग मी नाश्ता करायला घेतला. आता काहीतरी 9:15 वाजले होते. पण असं वेगळं काही करायचं असलं का कटिंग कुटिंग त्याला थोडासा जास्त टाइम जातोच. म्हणून मग माझी जरा घाई चालली होती पटपट पटपट. आणि घरात बऱ्यापैकी भाज्या होत्या तशा, म्हणजे शिमला मिरची काल आणली होती. बाकी टोमॅटो, काकडी, कांदा तर असतोच. मग शिमला मिरची आणि काकडी, टोमॅटो ते मी कट करून घेते. आणि प्रत्येक जण त्याच्या त्याच्या आवडीनुसार किंवा असा आकार देतात वेगवेगळे बरं का. पण मी आपलं असेच गोल गोलच कापले. ते फक्त शिमला मिरच मी ती कशी व्यवस्थित गोल नाही कट करता येत, तर अशी उभी कापलेली आहे मी, जेणेकरून मग त्याच्यामध्ये व्यवस्थित खाता पण येईन असं. आणि मुलांना कसं जास्त शिमला मिरच आवडत नाही, पण त्याच्यात त्यांनी खाली आहे, त्याचं काय नाही, तसं खाली त्यांनी. आणि एवढ्या भाज्या वगैरे कट केल्यानंतर माझ्या पिझ्झा रेडी झाल्यावर माझ्या लक्षात आलं की कणीस होतं घरामध्ये. तर खरं ते कणसाच्या त्या बिया काढून जरी उकडून थोडंसं घ्यायला लागलं असतं, कारण कसं याच्यामध्ये असं फक्त आपण काय स्टीम देतो 10-15 मिनिटं, त्या तशा शिजल्या गेल्या नसत्या. पण खरं बॉईल करून जर चीज कॉर्न पिझ्झा एक नंबर लागतो. तर बघते याच्यातला जर एखादा बेस राहिला ना, तर माझ्या नंतर डोक्यात आलं की तेवढा आहे ना ते कणीस, त्याचं मी बघन जमलं तर नक्की त्याचा तो एक करीन पिझ्झा, तो पण छान लागतो. तर मग इथं माझं सगळं कटिंग वगैरे झालेलं आहे आता. आणि हे बेस मागे पण मी आता दुसऱ्यांदा करत असेल बरं का पिझ्झा बेसचा पिझ्झा. अगोदर एकदा केला होता आणि त्याच्यावरती आता तरी वर्ष 2-2 वर्ष झाले ते बरोबर, तेव्हा एकदा केलेला आहे. आणि आज मी नव्हतं सांगितलं यांना आणायला, पण ते गेले, ते त्यांना दिसलं बेकरीमध्ये, मग ते त्यांच्या मनानेच घेऊन आले. आणि घरात सॉस वगैरे फक्त पिझ्झाचा सॉस नव्हता, मग बाकी होतं तसं असतंच थोडंफार घरात. मग मी याच्यात अगोदर पिझ्झा सॉस घेतला. पिझ्झा पास्ता सॉस तो एकच राहतो. पिझ्झा सॉस मेयोनीज घेतलं थोडंसं, आणि हे किसानचं आपला केचप आहे ते मिक्स केलं. आणि असं आता मस्तपैकी मिक्स करून चौकून मी त्याला लावून घेणार पिझ्झा बेसला. आणि ना हे पिझ्झा बेस आहे ना, काही काही लोक म्हणजे बऱ्यापैकी घरी पण करून करतात डायरेक्ट पिझ्झा बेस करून त्याच्यावरती सगळे सॉस वगैरे लावून, तो असा म्हणजे ओला असतो ना तसाच त्याचा पण पिझ्झा खरंच छान होतो. पण ते कसं आता आपल्याला एवढं बेस वगैरे नाही घरी बनवता येत, शक्यतो ते मैद्याचाच असतो बेस. पण म्हणून मग मी जास्त वेळा चपातीचा पिझ्झा बनवलेला. तुम्ही पाहिलं असेल मागच्या पण 1-2 व्हिडिओ मध्ये म्हणजे बनवते मी चपातीचा फ्रँकी वगैरे किंवा पिझ्झा, छान लागतं चपातीचं पण. पण हे मैद्याची थोडी टेस्ट छानच असते, कारण आपण बाहेरून कसं पिझ्झा जेव्हा बाहेर जाऊन खातो त्याची टेस्ट आणि आपण घरी बनवतो त्याची टेस्ट कसं काय काय माहित, पण थोडा तरी फरक असतोच. तर इथे ना माझी जरा गडबड गडबड होत होती, कारण उशीर झाला होता. माझ्या नंतर लक्षात आलं, अगोदर ना सगळ्या भाज्या लावताना अगोदर काकडी आणि टोमॅटो असं व्यवस्थित खाली लावायला पाहिजे होतं, कारण त्या कशा अशा मोठ्या आणि सपाट भाज्या आहेत. त्या अगोदर पूर्ण त्याचं एक लाईन करून घ्यायला पाहिजे होती. आणि मग नंतर वरतून कांदा आणि शिमला मिरची असं टाकायला पाहिजे होतं, पण असंच मग मी नंतर तरी व्यवस्थित जागा करून ते कांदा टोमॅटो त्याच्यात ठेवले. पण कांदा टोमॅटोच्या अगोदर पण मी नंतर म्हणजे संध्याकाळी एक ऋतूसाठी पिझ्झा केला होता, तर त्याच्या अगोदर पण आहे ना एक लेयर जर चीजची दिली ना, चीज त्याच्यावरती किसलं ना, तर तो पण छान होतो. मग आता
चीज किसून मग नंतर भाज्या वगैरे ठेवायच्या अशा मस्त वरती, आणि त्याच्यानंतर परत असं चीज वरती. आता याच्यावरती मी घेतले चीज पूर्णच किसून, पण मग तो पण म्हणजे डबल चीज पिझ्झा छान लागतो तो पण खायला. आता बघा इथं बऱ्यापैकी आता आपला पिझ्झा रेडी होईल. आता फक्त काही चीज सगळीकडून असं पसरून घ्यायचं, आणि त्याच्यावरती मी ऑरेगेनो आणि चिली फ्लेक्सच्या यांना सांगितले होते रात्री, छोट्या छोट्या पुड्या भेटतात. मागच्या वेळी मी ब्रेड पिझ्झा केला होता, सँडविच आणलेले ना तेव्हा, तर त्याच्यावरती होते बरं का ऑरेगेनो आणि चिली फ्लेक्स. कारण मागे एकदा पिझ्झा आणलेला त्याचे पाऊच होते, ते संपून गेले, नाहीतर मग ते बरोबर आता कामी आले असते. पण असं ते छोटे छोटे पाऊच आणलेले ना, नंतर कधी पण युज होतात. पण बटर वगैरे काय नव्हतं आणलं मी, तर म्हणून. आणि पॅन वरतीच करणार आहे आपण, तव्यावर पण नाही. आता तवा भेंडी एका साईडला, त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे. तसं तव्यावर पण होतो, पॅनच हवा असं काही नाही. आता मी पॅन वरती ठेवलाय, ते थोडस तेल टाकले, तेल नाही टाकलं तरी आता नॉनस्टिकच तवा आहे त्याच्यामुळं. आणि आता याच्यावरती झाकण मी पितळी ठेवते, पण नंतर माझ्या लक्षात आलं थोडस अजून मोठं काहीतरी झाकण ठेवायला पाहिजे होतं. नंतर मी पिझ्झा केला ना, त्याच्यावरती अशी जरा कढई ठेवली होती मोठी, म्हणजे आतमध्ये कसं जरा वाफाला टाइम भेटतो चांगला ना. तर 15 मिनिटं एकदम लो फ्लेम वरती मी पिझ्झा ठेवला होता, आणि आपल्या इथं पिझ्झा रेडी झालाय. आणि मी तो व्यवस्थित असा मस्त सुरीने कट वगैरे केला, आणि खालून एकदम क्रिस्पी झाला होता, आणि टेस्टला पण छान होता. मुलांना लगेच मी पटकन खायला दिला, आणि त्यांनी पण आवडीने खाला. सईने काय फक्त एकच पीस खाला, पण तरी पण तिने तो खाला, नाही तर तशी ती व्यवस्थित खात नाही. ऋदूनी 2 पीस खाली, आणि मी फक्त टेस्टला म्हटलं पाहूया, एक पटपट असं उभे उभे खाला. कारण शाळेत जायचं होतं, तरी पण बऱ्यापैकी बरोबर आवरलं. 10:15 5 मिनिटं असताना माझं घरातलं सगळं आवरलं, फक्त मी भांडी ठेवली होती. आणि मग नंतर सईला शाळेत घेऊन गेले. आता काय होते, ती शाळेत बसत नाही म्हणून बसावं लागतं. शाळेत घेऊन गेले तिला, मग तिथंच बसवलं. आणि सईची शाळा काहीतरी म्हणजे कधी कधी 12:30-1च्या दरम्यान शाळा सुटते तिची. तर मग आज 12:30ला तिची शाळा सुटली, 12:30 नाही 12लाच शाळा सुटली होती. आणि मग नंतर भात वगैरे भेटतोच त्यांना शाळेत, मग तिने भात वगैरे खाला. आणि आज मी आणि ताई आम्ही आलो होतो वडापाव खायला. तर त्या म्हटल्या की चला वडापाव खाऊया, शाळा सुटली. मी नको म्हणत होते, पण म्हटलं चला गरमागरम जराशी. आणि मग म्हटलं चला, वातावरण पण थंड आहे, म्हणून मग इथं मस्तपैकी 2 वडापाव आमच्या दोघींसाठी आम्ही मागवले. आणि इकडं वडापाव आलाच होता, आणि ऋदू नाही सॉरी सई होती माझ्याबरोबर. सई आणि रियांश दोघांचं चाललं होतं इकडं टपरीवरती, की आम्हाला हा वेगळा खाऊ पाहिजे. मुलांचं बघा, हे बघा मस्तपैकी तर खाऊ घेऊन बसले ते, त्यांना काही वडापाव खायचा नव्हता. सई बघा भेळ घेतली सईने. आणि मग नंतर आम्ही दोघी जणी बसलो वडापाव खायला. पहिला वडापाव थोडासा थंड होता म्हणून दुसरा वडापाव खाला. तर 2 वडापाव आम्ही खाले. तर वडापाव खाऊन आल्यावरती घरी काही जेवणच केलं नाही, तर सईला झोपवलं. आता सई उठली झोपतून ना सई. हा, आणि ती खजूर खात बसली होती. आणि हे कपाट, म्हणजे मी काय करत असते, हे ना याच्यात आहे ना रोजच्या साड्या आहेत. तुम्हाला दाखवलेलं मी कपाट घेतलंय, पण तुम्हाला असं ओपन करून दाखवलेलं वाटतं ना. 1 मिनिट लाईट लावते. आणि आता 5 वाजले, ते आता 5 वाजता सुरुवात केली व्हिडिओला मी. तर ना यात काय असते, साड्याच आहेत फक्त. आणि मग ते काय होते, रोज माझं घातलं जात नाही साड्या, आणि रोजची डेलीची जे कपडे असतात ना, तर ती ह्या कपाटात असतात इथं. तर त्यामुळे ना हा याच्यात दाखव. तर त्यामुळे काय होतं, राहू दे, नको उघडू बघ, असा आवाज येतो. त्यामुळे हे ना कप्पे जास्त असे बंद बंद राहतात ना सारखे. तर मग मी ना 2 दिवसा मिळून अशी 2-3 दिवसांनी ना असे ओपन करून ठेवते. आत्ता मगाशी तासभर झालाय ते उघडे असेच करून ठेवले होते मी, जेणेकरून जरा कशी हवा वगैरे पिली जाईल म्हणून. आणि असं बांगड्यांचं सेट छान वाटतं ना इथं असं मस्त असं. तर हे असं अरे 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 इथलं का, आणि उघडं केलं ना सही सारखी लात मारत राहते. आणि दुपारी ना लय जोरात जोरात पाऊस आला होता बरं का. आता जरा पाऊस उघडलाय, नाही तर दुपारी लय पाऊस होता, म्हणजे चांगला असा भरपूर पाऊस झाला. तसा रात्रभर पण पाऊस चालूच होता, आणि सकाळी जरा उघडला.
पण दुपारी आम्ही शाळेतून आलो लगेच पावसाला परत सुरुवात झाली. आता उघडलाय, बुरबुर बुरबुर यायला लागली तरी. आणि कपडे इथंच आहेत, वाळलेत तसे बऱ्यापैकी वाळलेले आहेत कपडे. मी ना आता इथून काढून पुढं नेते, म्हणजे मग रात्रभर पुढं जरा सुकतीन असं. चला आता जरा फ्रेश होते. फ्रेश म्हणजे अगं हळूहळू सईचं नुसतं माझ्या मागं लुडबुड 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 चालूच राहते. आता म्हटलं दूध गरम करायला ठेवा. आणि सकाळी पिझ्झा केला, एकच केला, अजून 2 याच्यात ते दिवस तसेच आहे. तो कधी होते काय माहिती. काय झालं सकाळी ना, नाही होत सकाळी लवकर थांब ते कच्चे येते तशी. काय होतं सकाळी सकाळी गडबड असते डब्याची, आणि डबा बनवला आणि परत सेपरेट नाश्ता हा बनवते परत सेपरेट बनवायला हेच होतं जराशी. त्यामुळं एकच बनवला, पटपट तो बनवला आणि पोरांना खायला दिला. मी 1 पीस खाला. मग नंतर तिथून सईला शाळेत घेऊन गेले. आणि शाळा सुटल्यावरती मग वडापाव वगैरे खाले. ताई म्हटली चला जाऊया वडापाव खायला. म्हटलं मग चला जाऊया. आणि पावसाळ्यात जरा कसं गरमागरम बरं वाटतं खायला ना. गाणी चालू कोणाची तरी असते आमची. सारखी मोबाईलची तरी गाणी चालू असती, नाहीतर टीव्हीची तरी गाणी चालू असतील कंटिन्यू. दरवाजा पुढचा उघडला ना की लय गाण्यांचे आवाज असतात. माझं नसतात बरं का लय गाणी, कधीतरीच असतात. सकाळचं जर सकाळी मस्त मूड आला ना तर सकाळचीच गाणी लावते मी, एरवी नसतात गाणी. तर चला आता ऋतू येईन शाळेतून. दूध ठेवलंय तापायला, आणि हे इथं आता असंच ठेवलंय. मी म्हटलं तो ना शाळेतून आला ना ऋतू की त्याच्यासाठी परत मस्त मस्त पिझ्झा बनवते. तर बघू आता तो काय म्हणतोय. तो जर म्हटला बनव तर मग बनवीन त्याला नाश्त्याला, नाहीतर मग नाही. आणि मी दुपारी जेवलेलं नाही, त्याच्यामुळं चपात्या आणि भेंडीची भाजी तशीच आहे. आणि बाहेर छान वातावरण झालंय मस्त. थोडी बुरबुर यायला लागली बघा. फवारतात लोक बाई आता, आणि पाऊस आल्यावर कसं होईल ना. शेतकऱ्यांचं असंच आहे, फवारायचं आणि पाऊस आला का मग परत सगळं धुवून जातं. हा बाई आता हॅपी म्हणायची बाई. अगं बाई ग, म्हणा बर्थडे. हा म्हणसई हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्वामी, हॅपी बर्थडे टू यू. कापा. तर बर्थडे वरून आले मी, आणि तिकडूनच जेवण करून आले. ती पुरी भाजी पुलाव होतं, मस्त जेवण वगैरे केलं. आणि यांनी हा नवीन नळ आणलेला आहे, कारण आपला हा जुना नळ जो आहे ना तो खराब झालाय. म्हणजे बरेच दिवस झाले तो ना असा व्यवस्थित बंद नव्हता होत, त्याचे आटे वगैरे आतून खराब झाले होते. तर यांना मी म्हटलं की किती रुपयाला नळ आणला, तरी म्हटले हा 600 रुपयाला नळ आहे. बापरे, मी म्हटलं भरपूर महाग असतात. तर ते मला म्हटले हा एक अगोदरचा जुना आहे ना तो काय जॅगवारचा आहे तो खूप महाग असेल असं म्हणत होते. पण त्यांनी मला दाखवलं आतमध्ये पूर्ण खराब झालं होतं. कसे आता कालांतराने गोष्टी खराब होतातच त्या वस्तू. तर ते पाणी वगैरे लावून त्यातली वाल बिल ते शार्प म्हणजे बऱ्यापैकी त्याचा पार्ट भरपूर खराब झाले होते. आणि मग आम्ही दुसरा नवीन नळ आज लावला. फायनली बरेच दिवस चाललं होतं यांना मी म्हटलं आज टाइम भेटला, नळ आणला पण लगेच यांनी लावून पण टाकला. म्हटलं बरं झालं, कारण बेसिंग मध्ये आपल्याला सारखं म्हणजे नळ लागतोच आणि बेसिंग पण लागतच असं. तर ते काम आज झालं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय अँड गुड नाईट.